म्हणजे अजूनही बहुसंख्य नृत्य कलाकार हे क्लास घेऊन पैसे मिळवतात आणि मग स्वतःला प्रमोट करण्यासाठी, स्वतःचे परफॉर्मन्सेस कोणी ठेवावेत यासाठी, किंवा बरेचदा परफॉर्मन्समधनं ॲडिक्वेट फीच मिळत नसल्यामुळे इकडे मिळालेले पैसे वापरून ते अव्हेन्यूज आपल्यासाठी ओपन करतात. तर ही परिस्थिती जितकी लवकर बदलेल तितक्या लवकर जास्तीत जास्त संख्येने शास्त्रीय नृत्य संगीताचे कार्यक्रम आजूबाजूला दिसायला लागतील. पूर्वीच्या राजे लोकांच्या जमान्यातलं पाहिलं तर आपण असं शिकलो की राजाश्रय असायचा कलांना. तर आता राजे गेले, सरकारं आली, तर मला असं वाटतं की सरकारच्या मागे लागण्यात तर काही अर्थ आहे असं मला वाटतच नाही, म्हणजे बिकॉज ऑफ माय ओन पर्सनल व्ह्यूज. पण मला डेफिनेटली असं वाटतं की कॉर्पोरेट कंपनीजनी ही जबाबदारी उचलायला पाहिजे, कारण की दे हॅव ह्यूज अमाऊंट्स ऑफ मनी ॲट देअर डिस्पोजल आणि ते खूप चांगल्या प्रकारे सोशल जबाबदाऱ्या घेत असतात, त्याच्यासाठी त्यांचे फंड्स अलोकेटेड असतात. तर कल्चरल अपलिफ्टमेंट, रिफॉर्म आणि पॉप्युलॅरिटीसाठी कॉर्पोरेट कंपनीजनी पुढे यायला पाहिजे.